नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण OCMचा जो फर्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामधलं इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स हा पार्ट कंप्लीट केला होता. आता या व्हिडिओपासून आपण थेरीज ऑफ मॅनेजमेंट हा पार्ट बघणार आहोत. आता थेरीज म्हणजे काय, तर थेरीज आर द सेट ऑफ जनरल रूल्स, म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या एक्सपिरियन्समधनं किंवा त्यांनी जे काही टेस्टिंग केलेलं आहे, एक्सपेरिमेंट केलेलं आहे त्याच्यामधनं काही सेट ऑफ जनरल रूल्स हे केलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत की ज्या ॲप्लाय करणं म्हणजेच काय मॅनेजमेंट टेक्निक्स किंवा मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ॲप्लाय केल्यासारखं आहे. आता थेरीज आर ॲन एक्सप्लेनेशन टू असिस्ट एम्प्लॉईज टू इफेक्टिवली रिलेट टू द बिझनेस गोल्स अँड इम्प्लिमेंट इफेक्टिव्ह मीन्स टू अचीव द सेम. म्हणजे एम्प्लॉईजसाठी इफेक्टिवली वर्किंग कसं करायचं आहे आणि ज्या काही ऑर्गनायझेशनच्या गोल्स आहेत त्या अचीव कशा करायच्यात, ह्या म्हणजे सगळ्या गाईडलाईन्स आहेत. आता ह्या ज्या काही वेगवेगळ्या थेरीज आहेत त्या कोणी कोणी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, तर वेगवेगळे मॅनेजमेंट थिंकर्स आहेत. त्याच्यामध्ये फ्रेडरिक विन्स्लो टेलर आहे किंवा एल्टन मायो आहे, हेनरी फॅल आहे. तर याच्यामधले आपण दोघांचा मॅनेजमेंट थेरीज आहेत त्या आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. त्याच्यातला पहिला जो पार्ट आहे हेनरी फेल्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थेरी ऑफ मॅनेजमेंट. आता यामध्ये हेनरी फेल was a French mining engineer who turned a leading industrialist. म्हणजे तो बेसिकली कोण होता, तर मायनिंग इंजिनियर होता आणि नंतर तो एक इंडस्ट्रियलिस्ट झाला. अँड अ सक्सेसफुल मॅनेजर. ही स्टार्टेड हिज करियर ॲज अ मायनिंग इंजिनियर इन अ फ्रेंच मायनिंग कंपनी अँड रोज द पोझिशन ऑफ द चीफ मॅनेजिंग डायरेक्टर. म्हणजे तो आधी इंजिनियर म्हणून कामाला लागला तिकडे आणि त्यानंतर एक्सपिरियन्सनी त्याच्या वेगवेगळे टेक्निक्स वापरून तो चीफ मॅनेजिंग डायरेक्टर झाला. आता ह्याच्या ज्या काही थेरीज आहेत, म्हणजे ह्याची जी मुख्य थेरी आहे त्यानुसार ड्यू टू हिज कॉन्ट्रीब्युशन इन डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजरियल थॉट्स ही इज कॉल्ड द फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. म्हणजे जी काही मॉडर्न मॅनेजमेंट आली त्याचा फादर म्हणून त्याला आपण म्हटलं जातं. फेल सजेस्टेड 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. These statements serve as a guideline for decision making and management actions. 14 principles are summarized as follows. म्हणजे हेनरी फेल्स थेरी हे बघताना आपल्याला एकूण 14 प्रिन्सिपल्स बघायचे आहेत. तर आता आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ह्याच्यातले काही बघणार आहोत. सगळ्यात पहिलं जे हेनरी फेलनी सांगितलं ते आहे प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. ओके, तर हा पार्ट काय ते आपण समजून घेऊ. According to this principle, the work is divided into different kinds such as technical, financial, commercial, security operations, accounting and managerial. It is assigned to employees as per their qualities and capabilities. It helps in improving efficiency and expertise of employees which ultimately turns into expected productivity level. म्हणजे सगळ्यात पहिलं प्रायमरी हेनरी फेलनी काय सांगितलं की जे काही वर्क आहे त्याचं तुम्ही प्रॉपर डिव्हिजन करा. डिव्हिजन कशा प्रकारे करायचं आहे, तर टेक्निकल काम जे काय असेल ते वेगळं, फायनान्शियल वर्क आहे ते वेगळं, कमर्शियल जे काही वर्क आहे ते वेगळं, सिक्युरिटी ऑपरेशन्सचं वर्क वेगळं, अकाउंटिंगचं वेगळं आणि मॅनेजरियल लेवलचं वेगळं. थोडक्यात तुमच्याकडे असलेल्या एम्प्लॉईजला, प्रत्येक एम्प्लॉईजला सगळीच कामं देणं किंवा 2-4 एम्प्लॉईजला सगळी कामं देणं असं म्हणण्यापेक्षा त्यांची कपॅसिटी बरोबर आहे आणि त्यांचं एफिशियन्सी किंवा त्यांच्यातल्या असलेल्या क्वालिटीज हे बघून प्रत्येकाला काम द्या. म्हणजे एखादं समजा टेक्निकली समजा पटकन ग्रास्प करू शकत असेल तर त्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकवली आणि त्याला त्याचं काम दिलं. एखादं समजा रेकॉर्डिंगच्या बाबतीत चांगलं असेल त्याला अकाउंटिंगचं काम दिलं. एखादं समजा मार्केटिंगचं चांगलं करत असेल तर त्याला मार्केटिंग आणि सेल्समध्ये दिलं. एखादं समजा फायनान्स रेज करण्यामध्ये चांगलं असेल त्याला फायनान्सचं काम दिलं. अशा प्रकारे तुम्ही काय करा, डिव्हिजन ऑफ वर्क करा. डिव्हिजन ऑफ वर्क केल्यामुळे काय होतं की त्यांची एफिशियन्सी वाढत जाते, म्हणजे ते जास्त इफेक्टिव्हली काम करतात आणि त्यांच्या फील्डमध्ये त्यांच्या वर्कमध्ये ते एक्सपर्टाईज होतात. आणि जेवढा एखादा पर्सन त्याच्या स्पेसिफिक फील्डमध्ये एक्सपर्ट होणार तेवढं त्याच्या अनुभवातनं किंवा त्यांनी जे काही वेगवेगळ्या ठिकाणी शिकलेलं आहे ते आपल्याला आपल्या मॅनेजमेंटसाठी किंवा आपल्या टोटल ऑर्गनायझेशनसाठी ते हेल्पफुल राहतं. ओके, आणि याच्यातनं अल्टिमेट एम जो आहे तो काय होणार आहे, तर तुमची प्रोडक्टिव्हिटी लेवल जी आहे
बरोबर आहे, ती काय होणार आहे, वाढणार आहे. सो दिस इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ हेनरी फेयल. तर सेकंड बघूयात आपण. सेकंड प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तर यामध्ये ऑथॉरिटी इज द राईट टू टेक डिसिजन. इट इज नेसेसरी टू गेट द थिंग्स डन ॲप्रोप्रिएटली फ्रॉम सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेट्स म्हणजे तुमच्या हाताखाली जे कोणी कामगार आहेत किंवा जे करणार आहेत त्यांच्याकडनं योग्य ते काम करून घ्यायला हवं. ऑथॉरिटी ऑलवेज कम्स विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे ऑथॉरिटी म्हणजे काय की एखादं काम तुम्हाला करून घ्यायचं आहे, एखादा जॉब वर्क, तर ते करताना तुमच्या हाताखालच्या लोकांकडनं करून घेताना तुम्हाला काहीतरी डिसिजन्स घ्यावे लागतात. ते डिसिजन्स घेण्याचा जो तुम्हाला राईट दिलेला आहे त्याला आपण काय म्हणणार, ऑथॉरिटी. पण ऑथॉरिटीसोबत एक महत्त्वाचा मुद्दा येतो की रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची जबाबदारी पण काय. इफ द मॅनेजर इज गिवन द ऑथॉरिटी टू कंप्लीट द टास्क विदिन अ गिवन टाईम, he should be held responsible if he does not complete the work with given time. Manager should have proper authorities to take managerial decision on his own respect to the goal. म्हणजे एखाद्या मॅनेजरला तुम्ही एखादा टास्क दिला की या एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये एवढे एवढे वर्कर्स आहेत, एवढे मशीन्स आहेत, एवढे रिसोर्सेस, एवढे रॉ मटेरियल आहे, ह्याच्यात एवढ्या महिन्यात किंवा एवढ्या दिवसांमध्ये हा टास्क तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी झाली. तर त्याचबरोबर त्याला ऑथॉरिटीज पण द्यायला पाहिजे की जर तुला काम करून घ्यायचं असेल तर तू कशा प्रकारे त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, काय डिसिजन तू घेऊ शकतो, तुला समजा त्याच्यामध्ये काहीतरी अडचण आली तर तू कोणाला विचारायचं, अशा प्रकारे तुम्हाला तिथे ऑथॉरिटीज पण त्याला द्याव्या लागतात. तिसरं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. हा पार्ट आपण थोडासा अगोदरच्या प्रिन्सिपल्समध्ये पण बघितलेला आहे. अकॉर्डिंग टू फेयल, डिसिप्लिन इज द मोस्ट इसेन्शियल थिंग in the organization. Employees must obey and respect the rules that govern the organization. म्हणजे ऑर्गनायझेशनमध्ये जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, ते सगळ्याच वर्कर्सनी, सगळ्याच एम्प्लॉईजनी काय करायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे. डिसिप्लिन हेल्प्स टू अचीव द गोल्स इन द ऑर्गनायझेशन. गुड डिसिप्लिन इज द रिझल्ट ऑफ इफेक्टिव्ह लीडरशिप. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनमधला जो लीडर आहे तो कशा प्रकारे, इतक्या चांगल्या प्रकारे तो लीडरशिप करणार किंवा इतक्या चांगल्या प्रकारे तो लीड करेल, हँडल करेल सगळी ऑर्गनायझेशन, तेवढं डिसिप्लिन तिथे जास्तीत जास्त चांगलं मेंटेन होतं. देअर मस्ट बी अ क्लिअर अंडरस्टँडिंग बिटवीन मॅनेजमेंट अँड वर्कर्स रिगार्डिंग द ऑर्गनायझेशन्स रूल्स. बेसिक डिसिप्लिन शुड बी ऑब्झर्व्ड ॲट ऑल लेवल्स ऑफ मॅनेजमेंट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ऑर्गनायझेशनचे जे रूल्स आहेत ते मॅनेजमेंट आणि वर्कर्स यांना प्रॉपर अंडरस्टँड झालेले आहेत आणि कळलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा कन्फ्युजन आहे अशा प्रकारे नको. म्हणजे समजा एखादा रूल ठरला तर त्या रूलसाठी मॅनेजमेंट काय करणार आहे आणि वर्कर्स काय करणार आहे हे दोघांनाही क्लिअर पाहिजे. नाही तर मग त्याच्यात अननेसेसरी काहीतरी डिस्प्यूट क्रिएट झाला, वाद झाले आणि त्याच्यामध्येच तो वेळ गेला, असं व्हायला नको. सो डिसिप्लिन तर मस्ट आहे, पण ते दोघांमध्ये पण म्हणजे मॅनेजमेंट आणि वर्कर्समध्ये त्याची क्लॅरिटी पाहिजे. आता नेक्स्ट आपण प्रिन्सिपल बघूयात, ते आहे प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. यासाठी इथं त्यांनी एक चांगली डायग्राम आपल्याला दिलेली आहे, ते पण आपण बघूयात. आता आपल्याला माहिती आहे की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये एक टॉप मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर ते मॅनेजमेंट खाली खाली येत जातं. म्हणजे समजा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहेत, मग मॅनेजर्स आहेत, मग असिस्टंट मॅनेजर आहे, मग सुपरवायझर आहेत, मग वर्कर आहेत, अशी काहीतरी एक ऑथॉरिटीचे असते, स्टेप्स असतात. आता इथे डायग्राममध्ये आपण बघूयात आणि मग तुम्हाला मी हे फक्त रीड करून दाखवतो. आता इथे सपोज एक सुपिरियर आहे, ओके, म्हणजे हा सपोज सुपरवायझर आहे, बरोबर आहे. हा इथे पण आहे, एक सुपरवायझर आहे आणि इथे 2 सुपरवायझर आहेत आणि 3 वर्कर्स तुमच्याकडे आहेत. सबऑर्डिनेट म्हणजे आपण घेऊयात वर्कर्स किंवा लेबर्स, ओके. तर राईट अप्रोच काय की एकाच माणसाकडून लेबर्सला इन्स्ट्रक्शन जातात आहे, एकच सुपिरियर त्याच्या हाताखालच्या लेबर्सला इन्स्ट्रक्शन देतो आहे. आणि रॉंग अप्रोच काय की एक सुपरवायझर याला पण सांगतो आहे, याला पण सांगतो आहे आणि त्याच दोघांना हा पण सांगतो आहे. असं का नको. सपोज एका सुपरवायझरनी 3 लेबर्स आहेत किंवा 3 वर्कर्स आहेत, त्यांना सांगितलं की ह्या मशीनवर तुम्ही हा जॉब आत्ता प्रायोरिटी बेसिसवर कंप्लीट करा, बरोबर आहे. आणि त्यांनी ते काम सुरू केलं. 2 तासांनी दुसरा सुपरवायझर आला,
आणि तो म्हणाला नाही नाही हा जॉब नाही करायचा, तुम्ही आता हा जॉब बाजूला काढा आणि दुसरा जॉब घ्या. अजून 3 तास गेले आणि पहिला आला आणि पहिला म्हटला अरे मी तर तुम्हाला मगाशी वेगळा जॉब सांगितला होता, आता तुम्ही हा का करताय. म्हणजेच काय, जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील बरोबर आहे ना, ते तुम्हाला एकाच सुपिरियरकडनं यायला पाहिजे. हा दिस इज कॉल्ड ॲज राईट अप्रोच. म्हणजे एकाकडनंच तुम्हाला काय व्हायला पाहिजे, कम्युनिकेशन, इन्स्ट्रक्शन्स, फॉलोअप, हा सगळा जो काय असेल तो एकाच ठिकाणून व्हायला पाहिजे. दोघा तिघांनी सगळ्यांनाच सांगणं, ह्याच्यामध्ये अननेसेसरी कन्फ्युजन क्रिएट होणार, नंतर तुमचा वर्कर्सचं टाईम वेस्ट होणार आहे, मनी वेस्ट होणार आहे, आणि काही वेळा तुमच्या जे बाकीचे रिसोर्सेस आहेत म्हणजे इलेक्ट्रिसिटी असेल, वॉटर असेल, रॉ मटेरियल आहे, ते पण वेस्ट होऊ शकतं. सो ॲप्रोच कसा पाहिजे, एकाच पर्सनकडनं किंवा एकाच हायर ऑथॉरिटीकडनं तुम्हाला इन्स्ट्रक्शन मिळालं पाहिजे. ईच मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन शुड रिसीव ऑर्डर्स फ्रॉम ओनली वन सुपिरियर, जे आपण आता डिस्कस केलं. दिस प्रिन्सिपल हेल्प्स इन मॅनेजिंग कॉन्फ्लिक्ट्स अँड सॉल्विंग डिस्प्यूट्स अमंग पीपल इन द ऑर्गनायझेशन. इट ऑल्सो हेल्प्स इन अवॉइडिंग कन्फ्युजन, अननेसेसरी कन्फ्युजन क्रिएट होत नाही त्यामुळे. इफ ॲन एम्प्लॉई रिसिव्स कमांड्स फ्रॉम मोर दॅन वन ऑथॉरिटी, जर जास्त जणांकडनं आपल्याला कमांड्स किंवा ऑर्डर्स मिळाल्या, ही विल गेट कन्फ्युज्ड अँड विल नॉट बी एबल टू टेक डिसिजन अबाउट हुज ऑर्डर शुड बी फॉलोड. म्हणजे त्यालाच प्रश्न पडेल, पहिल्या याला सुपरवायझरचं ऐकायचं का दुसऱ्याचं ऐकायचं. दिस इज रॉंग अप्रोच. फॉर दिस ऑर्गनायझेशनल हायरकी शुड बी वेल डिफाईंड. म्हणजे कोण कसं हायर ऑथॉरिटी असणार ते क्लिअर असलं पाहिजे. ईच एम्प्लॉई शुड नो हिज इमिजिएट सुपिरियर अँड शुड रिसीव ऑर्डर्स फ्रॉम हिम ओनली. त्यामुळे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असणं हे सगळ्यात बेस्ट आहे, हे हेनरी फेलनी मेन्शन केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट प्रिन्सिपलकडे जाऊयात. प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. तर युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजे काय, की ऑर्गनायझेशनचं जे काही गोल अचीव करायचं आहे तुम्हाला, बरोबर आहे, जे काही टार्गेट अचीव करायचं आहे, त्या एकाच दिशेने सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे. ओके. दिस प्रिन्सिपल स्टेट्स दॅट देअर शुड बी वन हेड अँड वन प्लॅन इन एव्हरी ऑर्गनायझेशन. ईच ग्रुप इन द ऑर्गनायझेशन शुड हॅव द सेम ऑब्जेक्टिव्ह अँड द ग्रुप शुड बी डायरेक्टेड बाय वन मॅनेजर युझिंग सिंगल प्लॅन. म्हणजे एकदा एक गोष्ट ठरली ते हेच सगळ्यांनी करायचं आहे. मग हे करण्यासाठी कोणकोणत्या डिपार्टमेंट्समध्ये असणार, त्यांचं कॉर्डिनेशन कसं असणार, काय प्लॅनिंग करायचं आहे, कसे अचीव करायचं, ह्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. नाहीतर काम काहीतरी करायचं आहे आणि हे डिपार्टमेंट वेगळंच काहीतरी काम करते, दुसरं अजून काहीतरी वेगळं करते, तर ते गोल आपण एका ठराविक टाईम लिमिटमध्ये अचीव करू शकणार नाही. म्हणून हे प्रिन्सिपल इम्पॉर्टंट आहे, युनिटी ऑफ डायरेक्शन. नेक्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. म्हणजे आता हे सांगतो काय ते. अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल द इंटरेस्ट ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल मस्ट बी गिवन लेस इम्पॉर्टन्स दॅन द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. व्हाईल टेकिंग डिसिजन इन द ऑर्गनायझेशन द मॅनेजर शुड ऑलवेज कन्सिडर द इंटरेस्ट ऑफ द होल ग्रुप रादर दॅन द इंटरेस्ट ऑफ अ सिंगल एम्प्लॉई. म्हणजे आता सपोज एखादी सिस्टीम सेट करतोय एखादं टार्गेट अचीव करण्यासाठी किंवा एखादं प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी. ते करताना एक 10 जणांचा ग्रुप आहे आणि त्यांची काहीतरी मीटिंग सुरू आहे की कशा पद्धतीने आपण हे काम केलं तर बरं पडेल. आता एक 10 जणांमध्ये धरून चलत 9 जण ॲग्री एका कुठल्या तरी कॉमन पॉईंटवर की ठीक आहे ह्या मेथडनी ह्या टेक्निकनी आपण पुढे जाऊया, जेणेकरून सगळ्याच वर्कर्सचं टाईम पण सेव्ह होणार आहे आणि इफेक्टिव्हली आपलं आउटपुट निघणार आहे. समजा एखादा वर्कर आहे ज्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही, तो म्हणतो नाही नाही असं नाही करूयात, असं केलं तर मला बरं पडेल. आता हा त्याचा काय झाला, इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट झाला, पर्सनल इंटरेस्ट झाला. मग अशा वेळीस पूर्ण ऑर्गनायझेशनचा इंटरेस्ट काय आहे किंवा ऑर्गनायझेशनला जे एम बरोबर आहे किंवा जे टार्गेट अचीव करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, याला जास्त इम्पॉर्टंट द्यायला पाहिजे, जास्त महत्त्व द्यायला पाहिजे, ना की एखाद्या पर्सनल ह्याला काय वाटतं ते. म्हणून त्यांनी म्हटलं आहे द मॅनेजर शुड ऑलवेज कन्सिडर द इंटरेस्ट ऑफ द होल ग्रुप रादर दॅन द इंटरेस्ट ऑफ द सिंगल. सगळ्यांना काय वाटतंय, सगळ्यांना काय इफेक्टिव्ह वाटतंय ते त्यांनी करायला पाहिजे एका सिंगलला करण्यापेक्षा. सिमिलरली द एम्प्लॉई शुड प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन फर्स्ट. म्हणजे एम्प्लॉईचे पण ड्युटी काय आहे, सो ही शुड प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन फर्स्ट. पहिलं काम काय, ऑर्गनायझेशनचा इंटरेस्ट जो आहे की ऑर्गनायझेशनला जो काही एम आहे तो अचीव व्हायला पाहिजे. अँड हिज पर्सनल इंटरेस्ट शुड बी सबऑर्डिनेटेड, म्हणजे त्याला दुय्यम महत्त्व द्यायला पाहिजे, सेकंडरी इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल इन एव्हरी गेम द प्लेयर्स आर ऑलवेज थिंकिंग
अबाउट विनिंग द मॅच ॲज अ टीम रादर दॅन देअर इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड्स. म्हणजे आपण पण काय म्हणतो की एखादी क्रिकेटची मॅच आहे तर एखाद्या प्लेअरचं, एखाद्या बॅट्समनचा इंडिव्हिज्युअल स्कोअर होणं यापेक्षा आपण ती मॅच जिंकणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो आपल्याला स्वतःचा इंटरेस्ट जो आहे तो त्याला सेकंडरी इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे आणि पूर्ण ऑर्गनायझेशनला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. ओके, ह्याच्या पुढचे जे काही पार्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फेल्स थेरी तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.